असं आहे ना की ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत माझा जो अनुभव आहे त्याच्यासाठी जो आयोग आहे तो आयोग त्याचा अभ्यास करतो आणि खरोखर ती चूक आहे नाही की वेगळीच ती जात आहे असेल आणि त्याच असेल तर त्या आयोग जे आहे त्याचा सगळा रिपोर्ट तयार करतात. प्रत्यक्ष किती किती लोक आहेत काय आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे आणि ते नंतर मंत्रिमंडळाला शिफारस करतात. मग त्या शिफारसमध्ये 2 ठिकाणी सांगतील की हे करायला पाहिजे हे बरोबर आहे, एखाद्या ठिकाणी सांगतील हे काही करण्याजोगं आम्हाला वाटत नाही. तर ते सगळं त्याचा जो चॅनल आहे त्यातून ते व्हायला पाहिजे असं जो माझा अभ्यास आहे तो असा आहे. तर ते करतील आता. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अशी एक मागणी केली. सुबोध सावजी साहेब मागणी अशी केली की सध्या देशावरती आर्थिक संकट आहे त्यामुळे आजी माजी आमदार खासदार यांचं 1 वर्षाचं वेतन किंवा मानधन जे आहे हे गोठवण्यात यावं. आज गोठवण्यात आलं तर अगोदर त्याच्यातल्या अनेक आमदारांना जे आहेत ना आता काय अडचणीची परिस्थिती आहे काय सांगायचं. त्यांना जर सगळं म्हणजे जे माझे आमदार वगैरे आहेत त्यांचं पेन्शन आपण गोठवलं तर काही लोक तर त्या पेन्शनवरच चालू आहेत. त्यांना काय आपण करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 महत्वाच्या नेत्यांबद्दल खूप प्रचंड प्रमाणात चर्चा आहे की ते पदावर नाहीयेत. नेमकी सत्यता काय आहे. आपलं काही बोलणं झालं का सुनेत्रा पवारांशी. राष्ट्रीय कार्यकारिणीमधून देखील ज्या पद्धतीनं जुन्या लोकांना तुमच्यासाठी अनेक महत्वाची लोक आहेत जी नाही आहेत त्या कार्यकारिणीमध्ये तर ती आम्ही बदलू असं देखील म्हटलं होतं. तर त्या संदर्भात काही सुरू आहे का सध्या. नाही चर्चा वगैरे काही आमची झाली नाही परंतु ते तुम्हीच टीव्ही ते प्रेस कॉन्फरन्स दाखवली ना तुम्ही त्याच्यामध्ये महेश पाटील उमेश पाटील आणि अधिक अविनाश 3-4 बसलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि त्यांनी ते क्लिअर केलं ना की प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांची जी पदं आहेत ती आहे तशीच आहेत त्याला धक्का लावलेला नाही असं हे तुम्ही दाखवलेलं आहे. ते वर्तमानपत्रात आलेलं आहे. आता आणखीन काय सांगणार. राष्ट्रवादीमध्ये कागदोपत्री जर आपण पाहायला गेलं साहेब तर अजूनही दोघांची कुठल्याही नावांसोबत पदाचा उल्लेख नाही. याचा अर्थ ते सध्या पदावर नाही अशी एक माहिती. नवीन पत्र संदर्भात काही तयारी झाली आहे का. नवीन पत्र तयार मला काय माहिती नाही. मी पत्र काय मी ना जुनं पत्र तयार करण्यामध्ये आहे ना नवीन पत्र तयार ते सगळं जे आहे आमचं ऑफिस आणि ते बघतात. कोर कमिटीची बैठक पार पडणार होती ती कधीपर्यंत पार पडणार आहे. कुठली कोर कमिटी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मला माहिती ते आता आम्हाला प्रमुख जे आहेत आमच्या ते आम्हाला सांगतील त्यावेळेला कमिटी मिटिंग होईल. मधल्या काळात तटकरे आणि पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीमध्ये 2 छगन भुजबळांनी घेतली मिटिंग भेट घेतली. एकमेकांशी बोलत नाही मात्र इतर पक्षाचे कोण एकमेकांशी बोलत. राष्ट्रवादीचेच नेते ज्या पद्धतीने गोंधळ बोलतात ना आम्हाला भेटले की बोलतातच ना. आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये आहे आमचं बोलणं चालूच असतं. आता सुद्धा ते काय समन्वय समितीची मिटिंग आहे 4 वाजता भेटणारच होतो आम्ही. ताई आज होत्या आमच्या उपमुख्यमंत्री चर्चेत झालीच ना. म्हणजे कुठले विषय आले आहेत काय केलं आहे तर जसे भेटतात तसे आपण बोलतो. आणि त्याच्यामध्ये आमदारांशी सुद्धा म्हणजे आता आमच्याकडे येतात ना आमदार आम्ही भेटतो. प्रत्येक जण जे आपापलं काम करत असतो. पण तुमचं म्हणणं काय ते मला कळलं नाही. काय प्रश्न आहे तुमचा. असं म्हणणं आहे की समन्वय नाही आपल्या लोकांमध्ये. समन्वय पक्षामध्ये असं हा तुमचा समज आहे गैरसमज आहे. आमदार देखील ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे तर आमदार अस्वस्थ असल्याची देखील माहिती आहे. पक्षातले जे आमदार आहेत ती तुमची माहिती आहे. माझ्याकडे अशी काहीही माहिती नाही. आमच्याकडे आलेल्या आमदारांना जे आहे जे काही करता येण्यासारखं आहे या मंत्री महोदय या बसा बघा. आताच तुम्ही म्हणाला ना की आमचा समन्वय नाही बघा
आहेत की नाही मंत्री महोदय, आलेत की नाही, माझ्या बसलो की नाही मी एकत्र. हे तुमचा गैरसमज आहे की आमचा समन्वय नाही, आमचं बोलणं नाही, हे नाराज आहे. कोणी नाराज नाही. काय बरं झालं या आले त्याच्यामुळे सिद्ध झालं. तर मात्र गेल्या काही दिवसांपासून हे अरोरा सगळं तुमचं काम पाहत होते. कोण अरोरा? डिझाईन बॉक्स पिंक. बरं, हा. ते काम पाहत होते, मात्र आता प्रशांत किशोर काम चाणक्य- पाहणार अशी देखील चर्चा सुरू मला माहित नाही बाबा. ते जे गुलाबी वगैरे होते ते ना, ते काय ना, ते मी तेवढं मला माहिती होतं ते. पण आता आणखीन प्रशांत किशोर मी नाव फार ऐकलेलं आहे, पण ते काही बघतात त्यांना काम दिलंय न दिलं मला काही कल्पना नाही. पक्षाला सध्या रणनीतिकाराची गरज वाटते का? वरिष्ठ नेते असताना सध्या म्हणजे निवडणुका सुद्धा नाहीये, तर अशात चाणक्याची गरज वाटते का पक्षाला? हा? अशात चाणक्याची गरज वाटते का? रणनीतिकाराची गरज वाटते? अरे पण तुम्ही असे प्रश्न विचारतात ज्याची मला माहितीच नाही, किंवा जे खरोखर असे त्यांना त्यांची मदत घेतली जाते आहे त्याच्याबद्दल तुम्ही पुढचे प्रश्न विचारून कसं काय मला काय? मला स्वतःला वाटतं की आमचे जे सगळे जे काही आमदार आहेत, आमचे मंत्री जे आहेत ते सुदृढ आहेत, काम करणारे आहेत. ठीक आहे, ऑफिसमध्ये काही सहकार्य करायचं असेल, एखादी काही पॉलिसी काय असेल टाकायची असेल तर काही वेळेला मदत घेतली जाते. परंतु खरं काम जे आहेत, आमचे कार्यकर्ते जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, मंत्री, आमदार, नगरसेवक, ही मंडळी जेवढं काम करतील तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढणार. दुसरीकडे पेट्रोल डिझेल संदर्भामध्ये आता किती साठा आहे? कारण की खूप चर्चा सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल आहे ते मिळत नाहीये, डिझेल मिळत नाहीये, ग्रामीण भागामध्ये फार तुटवडा आहे, शेतकऱ्यांचं कामं प्रलंबित राहिले, तसं देखील समोर आलेलं आहे. आता 1 महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे. डिझेल, पेट्रोल, केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे. आणि ठीक आहे, थोडंसं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय, पण आहे, सगळ्यांना मिळते असं माझं तरी म्हणणं आहे. अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. केरोसिनच्या बाबतीमध्ये आम्ही सांगून सुद्धा काही जिल्ह्यात सुरू झालं, काही जिल्ह्यात सुरू झाल्याचं कारण ती विक्रेत्यांची जी पुरवठादारांची जी साखळी होती, जी आहे चेन, ती तुटलेली आहे. की जे प्रमुख जो आहे तो विक्रेता, मग त्यांचा सबविक्रेता, मग आपल्या मुंबईमध्ये तर एक बैलाची गाडी असायची, 700-800 गाड्या होत्या तिकडे माझ्या मतदारसंघात त्या शिवडीला काय, आणि मग ते भरून सगळ्या गल्लीतून जायचे. पण 5-7-8 वर्ष जे आम्ही दिलंच नाही, काही केरोसिनच बंद केलं, त्याच्यामुळे ती साखळी जी आहे ती तुटली. तर आता काही काही ठिकाणी लोक पुढे येत आहेत आणि हे काम हातात घेतात आणि आम्ही त्याप्रमाणे पुरवठा करतो आहोत. ग्रामीण भागाच्या बाबतीत तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? कारण आता ग्रामीण भागाच्या बाबतीत इंधन, डिझेल असेल हे जास्त प्रमाणात लागतं, कारण का आता पेरणी आणि सगळे हे दिवस चालू झालेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या बाबतीत काही विशेष असं काही सवलत किंवा आमच्याकडे अनेक असे पेट्रोल पंप आहेत जे बंद जिथे तक्रार येईल, अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो सगळ्यांना. अडचण काय आहे? याचा फटका पडायला लागला भाजीपाला, याचा फटका आहे तो पडताना दिसतोय. भाजीपाला असतील, दर आहेत ते वाढत चालले सगळ्या गोष्टी. तर सरकारनं नियंत्रणासाठी हे बघ, काही गोष्टीची ज्या आहेत भाजीपाला किंवा काही गोष्टीची आहेत, काही वेळा दर एकदम खाली येतात, फेकून द्यावं लागतं. दुपारी 12-1 वाजले की अशीच फुकट देतात. काही वेळा त्याचा तुटवडा निर्माण झाला की त्याचा भाव वाढतात. अर्थात आता ह्या सगळ्याच गोष्टींवर जे आहे, डिझेल, पेट्रोलची जी आहे, जी काही कमतरता जी होती आहे, म्हणजे परदेशातून ते होर्मुझ स्ट्रेटमधून जे आहे, त्याचा परिणाम जो आहे हा जागतिक परिणाम आहे. तो काय फक्त आपल्या देशावर किंवा आपल्या राज्यावरचा परिणाम नाही. तरी सुद्धा मी नेहमी सांगतो की मोदी साहेबांचे आणि त्या मंत्र्यांचे, आमचे भारत सरकारच्या मंत्र्यांचे आभार मानायला पाहिजे की पूर्वी 27 देशांकडून ते पेट्रोलियम पदार्थ घेत होते, क्रूड ऑइल वगैरे वगैरे, ते डिझेल, पेट्रोल. आता जो 45 ते 50 नवीन ठिकाणावरून ते आणतायत.
आणि अनेक ठिकाणी जशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती सुदैवानं अजून आपल्याकडे निर्माण झाली. अडचण आहे, परंतु सगळ्यांनाच कल्पना आहे की ही अडचण जी आहे ही जे इराण आणि अमेरिका यांची जी लढाई आहे त्याच्यामुळे ही अडचण निर्माण होते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अगदी 100% नाही, परंतु बऱ्याच प्रमाणावर जे जास्ती कुठे अडचण निर्माण होणार नाही यासाठी भारत सरकार आणि मग राज्य सरकार काळजी घेत आहे. कांद्याचा प्रश्न थोडाच पेटलेला पाहायला मिळतो. तुम्ही देखील नाशिकमधून येतात. नाशिकमध्ये 2 दिवसापूर्वी आंदोलनं देखील आहेत कांद्या संदर्भामध्ये पेटलेलं पाहायला मिळालं. कांद्याला दर नाहीये असं देखील चित्र आहे ते सध्या समोर येत आहे. मी मगाशी सांगितलं काही काही वेळेस जागतिक प्रश्न निर्माण झाले. कांदा द्राक्ष तिकडे गोदीत गेले आणि पुढे तिकडे सगळं बंदच झालं, अडचण निर्माण झाली. बांगलादेशमध्ये आमचं एक्सपोर्ट होत होते द्राक्ष आणि कांदा, ते बंद झालं. आणि म्हणून कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या दिवशी मला वाटतं जाहीर केलेलं आहे की 1235 रुपये या भावाने म्हणजे 1250 रुपये क्विंटलच्या भावाने कांदा खरेदी करणार नाफेड. आणि आज आम्ही ते मीटिंगमध्ये सांगितलं की ह्या सगळ्या नाफेडच्या लोकांना सांगा की तुम्ही मार्केट कमिटीमध्ये या आणि तिथून हा माल खरेदी करा, म्हणजे कोणाचं जर फसवणूक होणार नाही. या तुम्ही 1235 रुपये क्विंटलने जो माल आहे खरेदी करा. आणि तो जर केला तर ताबडतोब ज्या इंटरव्हेन्शन झाल्यामुळे व्यापारी सुद्धा मग भाव निश्चितपणे वाढवतात. तर आज आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना सगळं. कॅबिनेटमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाली तेच सांगतो म्हणून आम्ही मागणी केली नाही का. सर हिंदी में बता दीजिए कि सर पेट्रोल नहीं, मराठी में खत्म हो गया है हो गया सर. और मराठी के लोग जो है थोड़ी शांति रखे, नहीं तो वो गड़बड़ करते हैं फिर हमको तुम क्या बोलता है समझता नहीं हम. हो गया शांति 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 पेट्रोल और डीजल को लेकर ईंधन की जो समस्या है उसे किस तरीके से महाराष्ट्र सरकार देख रही है और क्या कोई डिसीजन मेरे हिसाब से जो है ये जो है पूरे दुनिया के सामने ये संकट खड़ा हो गया. ये कुछ भारत या महाराष्ट्र के सामने की संकट नहीं है. यूरोप में वही संकट है, अमेरिका में खुद वो संकट है, भाव बढ़ गए हैं. जापान तक जो है ये संकट है. और ये संकट क्यों पैदा हुआ है? जो ईरान और अमेरिका और ये सब जो लड़ाइयाँ चालू है और वहाँ से ये जहाज करीबन 200-300 जहाज जो है अटके हुए हैं. आहिस्ता आहिस्ता उसमें जो है कुछ रास्ते निकल रहे हैं. मगर हम तो कहेंगे कि हमारे प्रधानमंत्री मोदी साहब ने जो है दूसरे देशों से संपर्क करते हुए जो है ज्यादा से ज्यादा इस डीजल पेट्रोल देश में लाने की कोशिश की है. और आज मैं समझता हूँ हो सकता है कि थोड़ा सा 2-3 रुपये बढ़ गया है, और फिर भी मिलता है सबको. तो मैं समझता हूँ कि इसका तो श्रेय जो है भारत सरकार को हमको देना चाहिए. क्योंकि आप अगर सुनते आप ही, मैं तो आपके सारे जो चैनल देखता हूँ तो उधर क्या हो रहा है, बांग्लादेश में क्या हो रहा है, पाकिस्तान में क्या, जापान उधर क्या क्या हो रहा है. तो इधर की भयानक परिस्थिति है दूसरी जगह आप ही बता रहे हो. तो मैं समझता हूँ ठीक है, मगर ये संकट जो है ये पूरे संसार में संकट छाया हुआ है. महाराष्ट्र की केरोसिन के अभी क्या हालात है? महाराष्ट्र में केरोसिन के अभी क्या हालात है सरकार की तरफ? देखिए हमारे पास करीबन जो है ना 4,500 किलोलीटर लगभग केरोसिन है. कई जगह पर जो है केरोसिन का जो है आवंटन शुरू कर दिया है. मगर केरोसिन के जो विक्रेता थे, पहला जो प्रमुख विक्रेता, फिर उसके सामने जो है छोटा विक्रेता, वो घर घर जाके जो है केरोसिन देता था. वो जो चेन जो है ना वो कई साल से केरोसिन का हम नहीं देते हैं, इसलिए बंद हो गई वो चेन. अब फिर से जो लोग आगे आ रहे हैं और हमने कहा है कि जो आगे आएंगे उनको तुरंत जो है परमिट दिया जाए और जो बेचने के लिए तैयार है
तो हम उनको ताबड़तोड़ इतना केरोसिन देने के लिए तैयार। कुछ बहुत सारे जिलों में जो है अब ये शुरू हो गया है। सर, महाराष्ट्र के मुख्यमंत्री से आपने मुलाकात की थी, किसानों के रिबेट्स को लेकर क्या केंद्र सरकार से भी आप कुछ मदद के लिए नहीं, देखिए हम जो धान जिसको जो है ना ये चावल बनता है उसके पहले जो धान बोलते हैं और मकई, ठीक है ना, तो ये जो है हम भारत सरकार ने जो भाव लगाया हुआ है उस भाव से जो है खरीद करने का काम जो है हम लोग करते हैं। हमारे ओर से फिर वो फेडरेशन है, महाफेडरेशन है, फिर आदिवासी मंडल है, तो ऐसे सब लोग जो है ये काश्तकारों से जो है किसानों से ये सारा जमा करते हैं। अब इनका करीबन 3,500 करोड़ रुपया कितना 3200 करोड़ रुपया जो है इनको देना है। और ये सारा पैसा जो है पहले राज्य सरकार देती है, फिर भारत सरकार जो है वो हमको वापस देती है पैसा। तो वो जरा थोड़ा लेट हो रहा था, तो सारे जो हमारे एमएलए हैं मिनिस्टर बोले अरे भाई वो किसान लोग जो है वो पूछ रहे हैं। तो मैंने जाके सीएम साहब को बोला कि भाई ये फाइल जो है तुरंत जो है वो जरा देखो क्या है, और ये पैसा तुरंत जो है अगर रिलीज हो जाए तो किसानों की जो है तक जो शिकायतें जो है कम होगी। तो उन्होंने मेरे सामने जो है फोन लगाया, ढूंढ के निकाला और उनको कहा कि तुरंत जो है ये पैसा जो है दिया जाए। सर, अमित शाह जी का बयान आया है कि नक्सलवाद जो है पूरे देश भर में पूरी तरीके से खत्म हो चुका है। महाराष्ट्र की क्या स्थिति है, उसके बारे में क्या कुछ कहना चाहते हैं? जो अमित शाह साहब ने कहा है, उसने जो कहा है कि देश की जो परिस्थिति है उस देश में महाराष्ट्र भी है। जब वो देश की बात करते हैं तो महाराष्ट्र में आया भाई, उसमें है कि नहीं? तो जवाब उन्होंने दिया है ना। तो बहुत बहुत शुक्रिया आपको सबको। चलिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.